नमस्कार. आज आपण इयत्ता 12वीतील समाजशास्त्र या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 4 भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया याचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला एकूण 4 टॉपिक दिलेले आहेत. पहिला आहे औद्योगिकरण, दुसरा आहे शहरीकरण, तिसरा आहे आधुनिकीकरण, चौथा आहे जागतिकीकरण आणि 5वं अंकीकृतकरण आणि 6वं समाज बदलाच्या प्रक्रियेचा परिणाम. असे आपल्याला एकूण 6 टॉपिक इथे दिलेले आहेत. प्रस्तावना. तुम्ही गेल्या वर्षी समाज बदल ही संकल्पना, तिचे वैशिष्ट्य आणि तो बदल घडवून आणणारे घटक या गोष्टी समजून घेतल्यात. लोकसंख्यिकीय, नैसर्गिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकांचा प्रभाव सामाजिक बदलासाठी कसा कारणीभूत होतो हे तुम्हाला आठवत असेल. भूतकाळामध्ये आणि वर्तमानात भारतात समाज बदल घडवून आणण्यास जबाबदार असणाऱ्या प्रक्रियेची चर्चा करत असताना या घटकांची पार्श्वभूमी आपल्याला ध्यानात घ्यायला हवी. आपल्याला इथं कृती नंबर 1 दिलेली आहे. त्यामध्ये कोणतीही 4 शहरे निवडून तेथील औद्योगिक वाढीच्या संदर्भात प्रकाशित झालेली माहिती आणि आकडेवारी मिळवा. वर्गामध्ये तुम्हाला मिळालेली माहिती व आकडेवारी यांचे सादरीकरण करा व त्यावर चर्चा करा. असे आपल्याला कृती 1 दिलेली आहे. तुम्ही ध्यानात घ्यायचे आहे, समजून घ्यायचे आहे. आता इथं आपल्याला एक औद्योगिकरणाचं चित्र दिलेलं आहे. त्यामध्ये कारखान्याचं एक चित्र आपल्याला इथं दिलेलं आहे. आता औद्योगिकरण, पहिला टॉपिक आहे औद्योगिकरण. औद्योगिकरण म्हणजे काय हे आपण यामध्ये समजून घेणार आहोत आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहे हे समजून घेणार आहोत. जेव्हा आपण औद्योगिकरणाचा उल्लेख समाज बदलाची एक प्रक्रिया म्हणून करतो तेव्हा 17व्या आणि 18व्या शतकात युरोपमध्ये झालेली औद्योगिक क्रांती आठवते. औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान मोठ्या यंत्राच्या द्वारे उत्पादन प्रक्रियेत वाढ झाली. त्यामुळे एका बाजूस संघ पद्धतीचा ऱ्हास झाला, दुसऱ्या बाजूस कारखान्याच्या संख्येत वाढ झाली आणि त्यांचा विस्तार झाला. या प्रक्रियेची साखळी युरोपमधून जगातील इतर प्रदेशांमध्ये पोहोचली. आता औद्योगिकीकरणाची व्याख्या. बी. कुप्पुस्वामी यांच्या मते यांची व्याख्या आहे की औद्योगिकरण म्हणजे मोठ्या प्रमाणावर वस्तूंचे उत्पादित वस्तूंची वाहतूक वेगवान रीतीने करण्यासाठी, संपर्काची पद्धत सुधारण्यासाठी वीज, वाफ यासारख्या अजैविक शक्तींचा वापर करणे म्हणजेच औद्योगिकरण, अशी आपल्याला बी. कुप्पुस्वामी यांनी व्याख्या दिली आहे. आता फेअरचाइल्ड यांची व्याख्या. यांच्या मते औद्योगिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यात उपयोजित विज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञानाची प्रगती, त्याद्वारे यांत्रिक शक्तीच्या बळावर मोठ्या प्रमाणावर होणारे वस्तूंचे उत्पादन, यंत्रे आणि वस्तू या दोन्हींसाठी मोठ्या बाजारपेठा या गोष्टींचा समावेश आहे, असं आपल्याला फेअरचाइल्ड यांची ही व्याख्या आहे आणि त्यांनी ही संज्ञा स्पष्ट केलेली आहे. ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. आता पुढे आहे औद्योगिकरण ही एक समाज आणि अर्थव्यवस्था यामधील बदलाची प्रक्रिया आहे, ज्याद्वारे औद्योगिकरणापूर्वीच्या मानवी समाजाचे रूपांतर औद्योगिक समाजामध्ये होते, अशी व्याख्या आपल्याला या पाठ्यपुस्तकामधून दिलेली आहे. आता औद्योगिकरणाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे औद्योगिक वाढ. औद्योगिकरणाचे हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे जे औद्योगिक वाढ आहे ते. औद्योगिकरणामध्ये कारखाने आणि उद्योग यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होते. इयत्ता 11वीमध्ये तुम्ही इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचा सरंजामशाही आणि संघ पद्धती यावर झालेला परिणाम या गोष्टीबद्दल तुम्ही माहिती घेतली होती, हे तुम्हाला आठवत असेल. हस्तकौशल्याच्या आधारे वस्तूंचे उत्पादन करणारी घरगुती उत्पादन पद्धती बदलून यांत्रिक उत्पादन पद्धत अस्तित्वात येणे ही औद्योगिक क्रांतीची आवश्यकता आहे. तर दुसरं वैशिष्ट्य आहे यांत्रिकीकरण.
उद्योगांमध्ये झालेल्या वाढीमुळे कामाच्या ठिकाणी यंत्राचा उपयोग अधिकाधिक प्रमाणात होऊ लागला, म्हणजे कामाच्या ठिकाणी यांत्रिकीकरण झाले. यांत्रिकीकरणामध्ये तंत्रज्ञानातील अचूकता आणि उत्पादनातील काटेकोरपणा अभिप्रेत असतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या उत्पादनामुळे यंत्रांनी बनवलेल्या वस्तू या हस्तकलेच्या वस्तूपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होतात. कामगाराची जागा यंत्रांनी घेतली. याचबरोबर यांत्रिकीकरणामुळे कामगारांमध्ये उत्पादनापासून परात्मतेची भावना वाढीस लागली. भांडवल केंद्री उत्पादन. तिसरं वैशिष्ट्य आहे भांडवल केंद्री उत्पादन. आजच्या उद्योग क्षेत्रात अधिकाधिक यांत्रिकीकरण आणि स्वयंचलन होत असल्याचे दिसते. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमधील प्रगतीमुळे औद्योगिक प्रक्रियेमध्ये बहुतांश स्वयंचलनाचा वापर केला जातो. मात्र स्वयंचलनाचे प्रमाण भांडवलाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. आता श्रमकेंद्री उत्पादन. चौथं वैशिष्ट्य आहे श्रमकेंद्री उत्पादन. पूर्वीच्या उद्योगांमध्ये उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता असे. कुशल कामगार मिळवण्यासाठी त्यांना कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण देणे आवश्यक असे. काही काळाने तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था अस्तित्वात आल्या. उदाहरणार्थ व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या संस्था, अभियांत्रिकी, विज्ञान, संस्थात्मक आणि औद्योगिक मानसशास्त्र यांच्या अभ्यासक्रमांचे पदवी शिक्षण देणारी महाविद्यालये आणि विद्यापीठे इत्यादी. आता श्रमविभाजन. औद्योगिकरणाद्वारे उत्पादन प्रक्रियेमध्ये झालेल्या बदलांमुळे कामगारांनी प्राप्त केलेल्या कौशल्याचा प्रकार, त्यासाठी घेतलेल्या प्रशिक्षणाचा स्तर, कौशल्याचे विशेषीकरण आणि कौशल्य पातळी यांचा विचार करून कामाचे वाटप केले जाऊ लागले. त्याचा परिणाम भिन्न भिन्न कौशल्यांसाठी भिन्न भिन्न वेतनश्रेणी निर्माण होण्यात झाला. त्यातून आर्थिक स्तरावर आधारलेली भिन्न वर्ग, कामगार संघटना आणि कामगार चळवळी अस्तित्वात आल्या, असं आपल्याला दिलेलं आहे. आता कृती 2. एखाद्या गावातील किंवा शहरातील अनुभव आणि निरीक्षणे, म्हणजेच भौतिक वातावरण, आर्थिक जीवन, प्रथा, खानपानाचे प्रकार, धार्मिक श्रद्धा ह्या वर्गापुढे सादर करण्यासाठी तुमच्या वर्गातील 4 स्वयंसेवक निवडा. सादरीकरणासाठी प्रत्येकाला 5 ते 7 मिनिटांचा अवधी द्या. सादरीकरणासाठी ते संगणकाचा वापर करू शकतील आणि त्यानंतर वर्गामध्ये केल्या गेलेल्या सादरीकरणाच्या आधारे चर्चा करा. आता शहरीकरण. दुसरा टॉपिक आहे या प्रकरणामधील शहरीकरण. आणि इथं शहरीकरणाचं आपल्याला एक चित्र दिलेलं आहे, इमेज दिलेली आहे. शहरीकरण. छोट्या मोठ्या शहरांचा उदय आणि विस्तार होत होत त्यांचे रूपांतर महानगरांमध्ये होणे हा औद्योगिक वाढीचा अपरिहार्य परिणाम आहे. आधुनिक शहरीकरण हा औद्योगिकरणाचा परिणाम आहे. शहरात उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या आणि नोकरीच्या संधीमुळे खेड्यांकडून शहराकडे येणाऱ्या लोकांचा ओघ सतत सुरू राहतो. त्यातून शहरीवादाचे म्हणजेच अर्बॅनिझम, शहरीवादाचे वैशिष्ट्यपूर्ण जीवनमान उदयाला येते. आता आपल्याला शहरीकरणाची व्याख्या इथं दिलेली आहे. अँडरसन यांची व्याख्या. त्यांच्या मते शहरीकरणाची प्रक्रिया दुतर्फी असते. त्यामध्ये एका बाजूस खेड्यातील लोकांचे शहराकडे होणारे स्थलांतर कारणीभूत असते, तर कृषी जीवनाशी निगडीत असणाऱ्या व्यवसायांमधून अर्थार्जनासाठी उद्योगधंदे, व्यापार, सेवा क्षेत्र आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणे, त्यामुळे स्थलांतरिताचा जीवनविषयक असणारा दृष्टिकोन, श्रद्धाप्रणाली, मूल्ये आणि वर्तन पद्धती यामध्ये होणारा बदल हा दुसऱ्या बाजूस असतो. थॉमस वॉरेन यांची व्याख्या. थॉमस वॉरेन यांनी सामाजिक शास्त्राच्या ज्ञानकोशामध्ये शहरीकरणाची व्याख्या मांडली आहे. त्यांच्या मते
शहरीकरण ही मुख्यतः किंवा संपूर्णतः शेतीशी संबंधित असलेल्या लोकांचे निर्वाहासाठी अधिक विस्तारित अशा सरकारी, व्यापारी, उत्पादन किंवा उत्पादनाशी निगडीत असलेल्या क्षेत्रांकडे झालेले निर्गमन होय. आता मार्विन ओल्सेन यांच्या मते शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या ग्रामीण भागातून लोकांनी शहराकडे आकृष्ट होणे आणि शहरी समाजात मिसळून जाणे या गोष्टींचा अंतर्भाव असतो, असं मार्विन ओल्सेन यांची शहरीकरणाच्या संदर्भात दिलेली संज्ञा आहे, व्याख्या आहे आणि त्यांनी दिलेलं ही एक व्याख्या आहे. शहरीकरणाची वैशिष्ट्ये. पहिला आहे शहरीकरणाच्या वैशिष्ट्यामध्ये शहरी केंद्राकडे होणारे स्थलांतर. शहरी केंद्रांकडे होणारे स्थलांतर त्यामध्ये कारखान्यांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनी हळूहळू कारखान्याच्या आसपासच्या भागात स्थलांतर केले. त्यामुळे अशा ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढत गेली. अशा रीतीने थोड्याच अवधीत कारखान्यांच्या भोवतालच्या जागांमध्ये लोकसंख्या आणि घरांची संख्या यामध्ये वाढ झाली. आजही देशभरातून कामाच्या शोधात असणाऱ्या स्थलांतरितांचा ओघ शहराकडे सतत वाहत आहे. अशा रीतीने रोजगाराच्या शोधात असणाऱ्या लोकांची शहरातील लोकसंख्येत सतत भर पडल्यामुळे शहरांमधील लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली. अशा प्रकारे सतत विस्तारणाऱ्या शहरांचे रूपांतर महानगरांमध्ये झाले. उदाहरणार्थ मुंबई, पुणे, नागपूर अशी शहरांची आपल्याला उदाहरणे दिलेली आहेत. औद्योगिक विस्तार आणि प्रवास. औद्योगिक विस्तार हे आजच्या शहरांचे अनिवार्य वैशिष्ट्य आहे. औद्योगिक विस्तारामुळे झालेल्या स्थलांतरामुळे राहती जागा आणि कामाची जागा यामधील अंतर वाढत गेले. मोठ्या शहरामधील लोकांना घर ते कामाचे स्थळ यामधील प्रवासासाठी दिवसासाठी 3 ते 4 तास घालवावे लागणे ही नित्याचीच बाब झालेली आहे. आता तिसरं वैशिष्ट्य आहे समाजाची अनेकविधता. शहरीकरणामुळे अनेकविध प्रकारचे लोक एकत्रित झाले. शहरी समूहामध्ये लिंगभेद, लैंगिकता, जात, धर्म, वर्ग, भाषा अशा अनेक दृष्टींनी भिन्नत्व असलेले लोक एकमेकांच्या संपर्कात आले. अशा प्रकारच्या अनेकविधतेने युक्त असलेल्या समूहात मिळून मिसळून राहण्यामुळे आणि तिथे व्यक्तिगत कर्तृत्वाला महत्त्व आल्यामुळे सामाजिक जीवनातील पूर्वापार चालत आलेले अनेक निर्बंध विरत गेले. शहरी जीवन कौशल्य. चौथं वैशिष्ट्य आहे शहरी जीवन कौशल्य. शहरीकरणाच्या प्रक्रियेत शहर आणि शहराचा आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर काय परिणाम होतो याचे वर्णन करताना लुईस वर्थ यांनी शहरीवाद एक जीवन पद्धती म्हणजेच अर्बॅनिझम ॲज अ वे ऑफ लाईफ, अर्बॅनिझम ॲज अ वे ऑफ लाईफ अशा अर्थाच्या शब्दरचनेचा प्रयोग केला आहे. या जीवनामध्ये दूरस्थ स्वरूपाचे दुय्यम नातेसंबंध, त्यामधील हिशोबीपणा, व्यक्ती स्वातंत्र्याला अधिक महत्त्व, भावनेपेक्षा तर्कनिष्ठतेला प्राधान्य, रूढी, परंपरा, कुटुंब, धर्म इत्यादी गोष्टींचा पगडा कमी होणे अशा प्रकारच्या शहरी मानसिकतेवर आधारलेल्या विशिष्ट लक्षणांचा समावेश असतो, असं आपल्याला या शहरी जीवन कौशल्य यामध्ये दिसून येते. आता पाचवं वैशिष्ट्य आहे शहरी प्रशासन. शहरीकरणामध्ये नागरी नियंत्रण आणि जबाबदाऱ्या यांच्या संबंधातील कारभार परंपरागत पंचायतीऐवजी नगरपालिका किंवा महानगरपालिका या संस्थांकडे असतो. शहरी क्षेत्राचा विकास आणि पुनर्विकास यांचे नियोजन यांची जबाबदारी त्यांच्याकडे असते. शहराच्या सुव्यवस्थेच्या नियंत्रणासाठी दुय्यम स्तरावरील कार्यप्रणाली उपयोगात आणल्या जातात. उदाहरणार्थ वाहतुकीच्या कायद्यांचे पालन व्हावे म्हणून वाहतूक पोलिसांची नियुक्ती आणि रस्त्यावरील वाहतूक यंत्रणा. आता पुढचं वैशिष्ट्य आहे कौशल्याधिष्ठित श्रम विभागणी. कौशल्ये, प्रशिक्षण, कौशल्याचे विशेषीकरण
आणि अतिविशेषीकरण यांना शहरी वातावरणात खास महत्त्व प्राप्त होते. व्यक्तीची कौशल्ये आणि प्रावीण्य यानुसार श्रम विभागणी होते. उदाहरणार्थ, एखाद्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात येते, जसे की उत्पादन, वित्त व्यवस्थापन, विपणन, विक्री विभाग, जाहिरात इत्यादी. याविषयी या विशिष्ट विभागामध्ये ते काम, कौशल्य आणि प्रावीण्यावर विभागलेले असते, असं आपल्याला इथं दिलेलं आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आपण आधुनिकीकरण हा टॉपिक 3 पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.